श्री स्वामी समर्थ. त्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर सकाळ झाली होती. आत्ता थंडी हळूहळू पंजाबमधील पण कमी होत चालली आहे. त्यामुळे सकाळी लवकरच उठले होते आणि सकाळी उठल्यापासून आपले काम चालूच असतं. रुद्राचं आपले चाललं होतं, गाणी गोष्टी करत बसला होता तोपर्यंत म्हणलं मी बेड आवरून घ्यावा. त्यामुळे त्याला खाली ठेवलं होतं. तर त्याचं बघा काय चाललं. मी खुर्चीवरच देवघर मांडले, देव तिथं उभा केले. रुद्र स्वतः चालत चालत जाऊन तिथं उभा राहिला बघा. आता खेळतोय म्हणून मी आपला आवरायला सुरू केले. तर त्याच्या कुरापती कसे चाललेत बघा. मी कामात व्यस्त असली की त्याचं इकडले वस्तू तिकडे करणं, तिकडले वस्तू इकडे करणं या कुरापती चाललेले असतात. देवाऱ्यावर काहीच ठेवायचं नाही आज, असंच ठरवले बघा त्याने. हे आम्ही कोल्हापूरवरून तुळजाभवानीचे पाऊल मागवले होते. त्याला ते खूप आवडतात. ते पॅकेट बंद करायला तो बघतोय. काही ना काही चाललेलंच असते त्याचं सकाळचं. पण रात्रभर शांत झोपलेला असतो ना, त्यामुळे सकाळी इतका फ्रेश तो वाटतो. त्याला खूप किती खेळावं किती खेळू नये असं होते बघा. म्हणजे सकाळचे झाडू पण मारून घ्यावा. घर स्वच्छ केलं ना घरात लक्ष्मी नांदते असं म्हणतात. हे माझं रोजचंच रुटीन आहे. सकाळी लवकर उठायचं, घर झाडू काढून घ्यायचं, बेड आवरायचा. थंडीमुळे उठूच वाटत नसायचं, पण आता थंडी थोडी थोडी कमी होत चालली. त्यामुळे घरातली पण कामं पटपट होतात. रुद्र पण आता समजूतदार झालं आहे बऱ्यापैकी. उभा राहिलं म्हणजे एका ठिकाणी बसतो. पण एवढं मात्र आहे की आपण म्हटलं ना की हा तो चांगला खेळायला लागला आहे, पण काहीतरी काम करून ठेवलेलंच असते त्याने. हो का, त्यांनी देवाऱ्यावर सगळं कुंकूची डब्बी सांडली त्या पावल्यावरती आणि हळूच बघतो बघा तिथं उभा राहून बेडपाशी. स्वामींची जपमाळ पण त्यांनी घेतली. असं एक काम करायला लागलं ना 4 कामं वाढवून ठेवतो तो. रांगणं, बसणं, खेळणं हेच त्याचं चालू असते. पण त्याला घेत घेत मला कामं पण आवरून घ्यावी लागतात. त्याच्यानंतर रुद्राला मी मुगाची खिचडी बनवली होती, ते खाल्ली आणि नंतर आम्ही बाहेर फिरायला गेलो. आम्ही टेरेसवरतीच राहतो. टेरेसवरती एक रूम आहे, तिथंच राहतो. रुद्राचे बघा कसे चालले खेळणं. रांगायला तर लय आवडतं आम्हाला. मी घरात काहीतरी काम करत बसले होते, म्हणलं चला आता बाहेर खेळतोय तोपर्यंत. त्यांनी एका नळाला चालू केले, तो नळासोबत खेळायला सुरू केले. नजर चुकी दुर्घटना घटी ही म्हण खरोखरच खरी आहे बघा. मी आतमध्ये आहे तोपर्यंत रुद्रा रांगत रांगत नळापाशी गेलाय. स्वतःच तोटी चालू केली आणि पाण्यासोबत खेळत बसलाय बघा. त्याला खूप मस्त वाटतंय. पण या अनुषंगाने रुद्र उभा तरी राहिलाय त्या तुटीला धरून. नाही तो जास्त अजून तो चालत नाहीये. मग तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि रुद्राची मस्ती नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.